समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींची लीला तर अगाध आहे. ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी आलेत ना, त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी प्रत्येक गोष्ट ही तारून नेलेली आहे. प्रत्येक संकटातून अडचणीतून स्वामींनी बाहेर काढलेलं आहे. स्वामी शक्ती जर पाठीशी असेल ना, तर कधीच घाबरण्याची गरज नसते. हे प्रत्येक अनुभवातून आपल्याला शिकायला भेटते. कारण स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांचे अनुभव स्वामींनी दिलेले खूप सुंदर सुंदर आणि तेवढेच वेगवेगळे आहेत. खूप भक्तांना खूप काही शिकवून जाणारे अनुभव आहेत. स्वामींची लीला कशा प्रकारे असते, एवढे स्वामींचे अनुभव प्रत्येक भक्तांना येतात. तरी पण स्वामींची लीला प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये अनुभव देण्याची ही वेगळीच असते. आयुष्य जीवन जगत असताना प्रत्येकाला स्वामींनी अनुभव हे वेगवेगळे दिलेले आहेत आणि तेवढेच अद्भुत आणि तेवढेच सुंदर दिलेले आहेत. स्वामींची सेवा करत असताना कोणत्याही नियम अटी काही सुद्धा नाही. जेवढे भोळ्या मनाने, मनापासून, निशंक मनाने आणि निस्वार्थ भावनेने ज्या भक्ताने भक्ती केलेली आहे, त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव देखील दिलेले आहेत. त्याचबरोबर स्वामींची सेवा करत असताना काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी लवकर अनुभव दिले, तर काही भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी उशिरा अनुभव दिले. परंतु स्वामींची सेवा करणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींचे अनुभव हे आलेले आहेत. भलेही थोडा उशीर झाला असेल, परंतु स्वामींकडे कधीच कोणत्याही भक्तांची सेवा राहिलेली नाही. कारण योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणालाच भेटत नाही. कधी कधी नेहमी भक्ताने असाच विचार केला पाहिजे. विश्वास देवावर ठेवणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण आपले स्वामी हे करता करविता आहेत आणि त्याचबरोबर स्वामी हे नेहमी भक्तांच्या भल्याचाच विचार करत असतात आणि नेहमी स्वामी अशक्य गोष्टी देखील भक्तांसाठी शक्य करत असतात. तर त्याच पद्धतीने जेवढा विश्वास भक्तांचा स्वामींवर आहे, त्याच पद्धतीने स्वामी अनुभव देखील देत असतात. जेवढा विश्वास एखाद्या भक्ताचा भरपूर विश्वास जर स्वामींवर असेल ना, तर तेवढेच लवकर स्वामी त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये चमत्कार करत असतात आणि मग त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये सुंदर सुंदर स्वामींचे अनुभव येत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या पुणे येथील राहणाऱ्या आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले जे स्वामींचे सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला एक अनुभव सांगायचा होता. बरं बरं, नाव सांगायचंय ताई? माझं हे नाव नाही सांगत आता मी. बरं चालेल. जिल्हा तालुका काय सांगायचंय? पुण्यात राहते मी आणि माझं गाव वाई सातारा आहे बघा. बरं बरं चालेल. म्हणजे तुमच्या तिथली आहे. हो हो कारण समजलं ना. हो. आणि कारण तुमच्या अनुभव मी खूप खूप वाचते, म्हणजे रोज झोपताना म्हणजे वाचते म्हणलं तुमचे अनुभव लोकांचे. म्हणलं ह्यांना एकदा फोन करून बघावं आपलं लागतोय का काय ते. हा लागतो ना फोन. हो काय नाही. मला एक असा एक अनुभव आला. तुम्ही स्वामीच्या सेवेमध्ये कधी आला ताई? किती वर्ष झाली? मी स्वामीच्या सेवेत जवळजवळ 30 वर्ष 35 वर्ष म्हणलं तरी चालेल. अरे बापरे, भरपूर दिवस झाला. स्वामींनी तुम्हाला लवकर घेतलंय सेवेमध्ये. अहो लवकर घेतलं म्हणजे काय सांगू, काय पहिला एक अनुभव आता असं. तेव्हा मी गावाला तर होती 2 वर्ष राहायला व्हायला. तर मग मी पुण्याला आले असे. पुण्याला आल्यानंतर मग मी आपलं पेपरचा तुकडा होता. तर हे तर म्हणलं हे स्वामी कोण काय कोण, म्हणजे ते तुकडा मी ते पेपर वाचला का. मला स्वामी लिहिलेलं हा होतं ना. तर मी वाचलं, आता हे आपल्याला देव कोण माहितच नाही. वाचलं आमचे आले म्हणजे हे कोण येतो म्हणजे स्वामी समर्थ येत म्हणले. ते माझा मित्र पण म्हणले स्वामी समर्थांचं करतो. म्हणजे काय करते तो. तर ते बरंच होतं. असं होईल लोकांचे अनुभव हे ते सगळं
सगळं त्यात होतं. मग त्याची मला आवड लागली तर मी शेजारी पाजारी सगळ्यांना सांगितलं. आणि पुण्यात एक मठ होता म्हणजे तर बायकांना मी सांगितलं बघा म्हणलं इथं किती बघा स्वामी आपल्याला देतात म्हणलं. असं होतं तसं होतं. मग सगळ्यांना मी तयार केले बघा. जवळजवळ 6-7 तिथं लोकांना मी तयार केले. अरे वा, तुम्ही म्हणजे भरपूर स्वामी सेवा केली ताई. सेवा हो पहिलाच तो कागद आला आणि लगेच घरातनं उठले आणि सगळ्यांना सांगितलं तो कागद वाचत. अरे वा. आणि मला आवड झाली आणि मग मी काय केलं रोज म्हणलं 6:30ला आरती असते म्हणून मी त्या मठात पहिल्यांदा गेले माझ्या दोन्ही पोरांना घेऊन. मी रोज रोज आरतीला जायचे पण म्हणायचे नाही की मला हे द्या ते द्या काय नाही. जायची आरती करायची आणि यायची घरी. असं खूप वर्ष केलं आरतीला. आणि मग एक दिवशी असंच माझ्या डोक्यात आलं म्हणलं स्वामी आता हे लोकांचा अनुभव तिथला ऐकून स्वामी मला हे करा म्हणलं. मला हे म्हणजे पाय म्हणजे मला 1 रूमचं किंवा 2 रूमचं पाय पुरतं जागा द्या मला म्हणलं. तर असं साड्या म्हणजे आरती झाली की तेवढंच म्हणून यायची. आणि करता करता मग तेव्हा मी भाड्याच्याच खोलीत होती. आणि भाड्याच्या खोली झाल्याने ते काय मला पुराणा पत्र्याची खोली होती त्यावेळेस. आणि मग त्या दुसऱ्या खोली चांगली खोली घेतली. तर आमच्या समोर पण आमचेच नातेवाईक होते. आणि असं आता माझा स्वभाव चांगला म्हणून ती लोक म्हणजे चांगली लोक आलेत राहायला. त्यांची आमची ओळख पडली. तर त्यांना त्यांची जागा होती म्हणजे असं समजा पुण्याची जागा होती अर्धा गुंठा. मग ते म्हणजे अण्णा म्हणायचं त्यांना. तर ते अण्णा म्हणजे असे ओळख पडले ना हो आम्हाला एक गिऱ्हाईक लागतंय. म्हणलं काय तर म्हणे माझी अर्धा गुंठा जागा आहे आम्ही खाली बांधतो आणि जे कोण गेल त्यांनी वरती बांधायचं असं झालं. अरे वा. तर मग हो आणि मग करता करता आम्ही ह्यांना सांगितलं आमच्या ह्यांना की अशी समोरची म्हणजे त्यांना त्यांची जागा आहे त्यांना विकायची आपल्याला घ्यायची का. तर ते म्हणजे केवढ्याला म्हणलं देतील 1 लाख रुपयाला देतील अर्धा गुंठा. ते म्हणलं बघू आता आम्ही पण गावावरनं पुण्यात एवढा पैसा लगेच कुठला. हो ना हो ना. हो मग असं झालं तर ते म्हणलं तुम्ही पैसे एकदम घेणार का. नाही म्हणे निम्म घेऊ आम्ही म्हणलं. अरे वा. तर निम्म घेऊ. तर झालं बाई आम्ही एका महिन्यात आमचा व्यवहार पण झाला. मग म्हणलं मी काढत्याचं लोन म्हणून भगिनी बँकेचं लोन काढलं आणि त्यांना 50,000 रुपये देऊन टाकलं. मग त्यांना लिहून घेतलं असा पैशाचा डबा आला ना आता त्यांच्या स्वाधीन केला. म्हणलं आपल्या स्वामींचं बघतोय आपण काही होणार नाही म्हणलं. त्यांना दिला लिहून नाही घेतलं काय नाही 2 वर्ष पैसे ते फेडले मी काय म्हणलं हे पैसे फेडेपर्यंत मी दुसरे पैसे देणार नाही कारण माझ्याकडे नाहीच म्हणलं. तर ते म्हणजे चालेल मग ते पण लोन हे केलं फेडलं सगळं 50,000चं आणि परत 50,000 काढलं आणि 50,000 काढले ते त्यांना दिले मग सगळं 4 वळे आपल्याला लिहून घेतल्या. आणि लिहून घेतलं ते म्हणजे मग आपण आता तुम्हाला लोन मिळते तर मग आम्ही पण लोन काढतो ते पण गरीबच होते. त्यांनी काढलं आणि मग आमचा व्यवहार झाला आणि आम्ही बांधायला सुरुवात केली आणि झालं माझा डबल रूम. अरे वा. हो हा माझा पहिला अनुभव होता बघा. छान अनुभव दिला स्वामींनी. लगेच दिला म्हणजे लगेच. कारण तुमची अगोदर सेवा होती ना निस्वार्थ भावनेने तुम्ही अगोदर सेवा केली होती. मग स्वामी पण म्हणणार ना माझ्या भक्ताने आजपर्यंत मला कधीच काय मागितलं नाही आणि आता मागितलं मी देणार नाही असं होणार का. नाही मागितलं काहीच मागितलं नाही. आणि नंतर मग ते काय म्हणले मी म्हणायचे ना मी आमच्या वशात मी खात नाही म्हणजे आमच्या आईच्या तिकडे पिढ्या गेल्या माझं हाड पण बाटलं नाही. अरे वा. मग ती लोक म्हणली अरे वा तुमचं हाड नाही म्हणलं नाही आमच्या अशा म्हणजे वडिलांची गेली भावांची आता बाकींची 4 पिढ्या गेल्या आम्ही वशात खात नाही म्हणलं आमचं हाडच बाटलं नाही आम्ही सगळी माळकरी आहे. मग तिथली लोक म्हणली मग तुम्ही स्वामींना निवत आणा की म्हणले. तर मी म्हणलं हा का मग मी असे 2-3 वेळा स्वामींना देवळात निवेद्य पण नेलेत असे. म्हणजे त्यांच्या आवडतीचं सगळे निवेद नेले होते म्हणलं. बरं. आणि हो तर मग स्वामींना म्हणलं आता स्वामी का आता घरचं तुम्ही दिले आता माझी काहीच नाही म्हणजे इच्छा अशी आपली म्हणजे मी येत जाईल काय वाचन बिचन एवढं नव्हतं. स्वामींना म्हणलं स्वामी मला घर दिलं तर मी म्हणलं पारायण तुमचं करते. गुरुचरित्र पारायण मी 3ला उठायची आणि एक बाईला एक तयार केली अशी ती होती बंगल्यातली. तर तिचं बाई तिच्या नवऱ्याचं वाईस बाहेरचं अफेअर होतं ना थोडंसं. मग तिला म्हणलं असं तुम्ही पारायण केलं तर ते बाई नाहीशी होईल. म्हणले हो का
म्हणलं हो आहो स्वामींचा मला अनुभव आहे, तुम्ही करा म्हणलं तसं. तर मग म्हणलं आपण दोघे जायचं का म्हणलं देवळात, देवळात पारायण करायचं म्हणलं, लय फरक पडतो म्हणलं. तुम्ही म्हणजे अगोदर काय सेवा करत होता का फक्त केंद्रातच जायचं आरतीला वगैरे? पहिलं अहो ते चिठ्ठीवर वाचलं, कागद वाचला आणि त्याच्यावरच मी तयार झाली ना. म्हणजे मला स्वामींना मला घ्यायचंच होतं. ते कसला कागद सापडला, ते वाचला, सगळ्या बायांना सांगितलं आणि तिथूनच केंद्रात जायला लागले लगेच. हो की, पण तुम्ही केंद्रात जाऊन आरती वगैरे घेत होता, पण घरी काय स्वामींचा फोटो आणून सेवा वगैरे? नाही तसलं काही नव्हतं माझ्याकडे. फक्त केंद्रात जाऊन दर्शन आरती वगैरे करणं. हा, आरतीला जायची फक्त. आरती न चुकवता जायची. हा. आणि मग ते हे केलं, म्हणलं त्या बाईला तयार केलं, म्हणून जायचं का. मग ती त्या बाई पण आता शेवटी नवऱ्याचं असल्यानंतर मग ती पण तयार झाली. आम्ही 3ला उठायचं, 2:15 पर्यंत आंघोळ्या करायची. मी काय करायची, पोरांना घरात ठेवायची, बाहेर कुलूप लावायची. 3 ते 5:30 पर्यंत आम्ही 2-2.5 तास देवळात पारायण करून घरी यायचो. आणि मिस्टर वगैरे तुमचे? ते बाहेर मग मी गेली ना की ते बाहेर कुलूप लावून जायचे, त्या खिडकीत म्हणजे बाहेर ना माणूस आला पोरांना सांगत राहायचे, कुणी आलं तर इथं खिडकीत ही त्यावेळी त्यांना बाहेर उघडायला हवा. बरं. आम्ही यायचो, पोरं झोपलेली लहान पोरं होती म्हणजे कळत होतं त्यांना. मग ती समजा नसले तर मग ती खिडकीतनं लावायची उघडदार म्हणून, मी पारायणाला गेली असं म्हणायची ती पोरं. आणि मग तिथून आल्यानंतर मग आपलं पोरांचं आवरायचं, त्यांचं शाळेतलं बिळ्यातलं तसलं काही करायची नाही मी. आणि मग माझ्या डोक्यात ती बाई, तिला सांगितलं तुम्ही ना ह्याच्या स्वारगेटला जा, म्हणजे तिथं तुम्हाला सांगतील त्या बाईला म्हणले, सगळं तुमच्या असं मालकाचं आहे ना तर सगळं सांगतील. ती मला म्हणजे विशेल काही आपण जायचं का स्वारगेटला. म्हणलं बाबा एवढे पैसे नाही, आम्ही आता पुण्यात आलोय, आमच्याजवळ नाही एवढं काय, आमच्याकडे 4 भांडी नाही तर एवढं जायला यायला पैसे नाहीत माझ्याकडे म्हणलं. तर मी चला मी भरते, आपण रिक्षाने जाऊ, रिक्षाने येऊ म्हणले. मग सगळं पोरांची शाळा झाली ना काय, मग स्वारगेटला जायचो. आणि मग त्यांचे प्रश्न उत्तर ते खाली होते, मग मी बाजूला बसायची आणि त्यांचे प्रश्न उत्तर विचारायचं. मग त्यांना सेवा दिली की तुम्ही पारायण करा आणि एका जोडप्याला जेवायला घाला. बरोबर. पारायण मग स्वामी चरित्र सारामृतचं सांगितलं का? नाही, गुरुचरित्र. मग त्यांना सांगितलं तुम्ही असं वाचा आणि एका जोडीला जेवायला घाला. मग त्यांनी आमच्या दोघांना सांगितलं ना जेवायला. आणि त्यांना पारायण किती सांगितली? 1 का 2, 3? नाही, 6-7 पारायण त्यांनी केली की. म्हणजे 7 पारायण सांगितले असते. मग त्यांनी पारायण केलं आणि मग आम्हाला जीव घातलं, आपलं साडी चोळी असं सगळं दिलं, 7 तांब्या दिलं असं. त्यांना फरक पडला, मग ते सुटलं म्हणजे ते. अरे वा. सुटलं की मग त्यांचं. आणि मग ते तिचं एवढं चांगलं झालं. पण खूप श्रीमंत होती बरं का, गाड्या बंगला हे ते. आणि ती बाई माझ्या इथे यायची रोज. अहो तुम्ही आता मला लाज वाटते हो, तुमच्या गाड्यात एवढं वाकल एवढे डाग, मला लाज वाटते. म्हणायची काही नाही विषयची आई, आता आपण ह्यात शिरलोय ना तसलं काही मना आणू नका, जेव्हा मला वाटेल तेव्हा येताल का माझ्यावर. म्हणजे येईल ना मग मी तुमच्या बरोबर. ही पण सेवाच झाली ना, तुम्हाला घेऊन जाते ही पण सेवा झाली. तर मग जायची तिच्या बरोबर. आणि मग आमची चांगली मैत्री झाली. आणि मग तिथल्या खोल्या आमच्या मालकीने काय म्हणला, आता ह्या खोल्या पाडायच्या तुमचं तुम्ही बघा. मग मी आली माझ्या नव्या घरात तिकडं. मग ती आमची वाईट मैत्री सुरू ही झाली ना, लांबवली. म्हणजे झालं, म्हणजे तिकडे जाणंच झालं ना एवढ्या लांब. मग त्या मग मला अशा दवाखान्यात एकदा भेटले त्या, तर म्हणजे तुम्ही जाता का आरतीला? म्हणजे हो अजून जाते. सगळं चांगलं झालं, पोरींना इंजिनियर नवरं मिळालं, सगळं झालं, सगळं चांगलं झालं. माझंही चांगलं झालं सगळं. तिथं आल्यावर खूप माझं चांगलं झालं. स्वामी सोबतांनी मला भरपूर दिलं, म्हणजे असं दिलं की भरपूर तुम्हाला सांगता येतं नाही एवढं मला दिलं स्वामींनी. असं स्वामींनी की मला कुठं पैसा ठेवावं ना, हेच मला कपाटाचा ड्रॉवर असतो ना, त्यात पण पैसा ठेवला तरी पुरला नाही. मी लोकांना म्हणजे माझ्या भावांना दिला, नंदला दिला, सगळ्याला असे पैसे मी दिले लोकांना. एवढा मला स्वामींनी पैसा दिला. अरे वा. हो. आणि मग स्वामींचा मी फोटो आणला. मग माझ्या तेव्हा म्हणजे मी गावावरून आली होती ना, थोडीशी झाली सकाळ मी सासूची. तर आम्ही घराच्याच बाहेर पडलो. मग काय माझ्याकडे देव काही नव्हतं. मग स्वामींना मी देवावरच ठेवलं ना, तोच फोटो माझ्याकडे अजून आहे बाबा. हो. तर मग तुमच्या घरामध्ये तुम्ही नव्हता मांसाहार करत, मग कोणच नव्हतं का, मिस्टर, मुलं वगैरे?
नाही नाही, माझ्यामुळे कुणीच नाही. हा हा. म्हणून तर स्वामी मला पटकन पावले ना. मांसाहार अजून सुद्धा नाही घरात. अरे वा. आणि कधी त्यांना खायचं असतं तर ते गावाला खातात. हा हा, म्हणजे ते करतात मांसाहार कधी कधी. हा, कधी गावाला गेले म्हणे. मग घरात नाही अजिबात. हा हा. हा. आणि मग स्वामींना म्हणायची, स्वामी जसं आहे ना तसंच मला ठेवा म्हणायची. हा हा. मला काय साप आणि काही कमी पडू नका, मी तुमचं करत जाईल. आता सुद्धा माझं मी सारा अमृतचं ना रोज 3 अध्याय अजून वाचते. हा हा. आता पुस्तक मी आणले, रोज 3 अध्याय वाचते. आणि जप मी 500 वेळा, म्हणजे 5 माळा करते रोज. हा हा हा. 500 वेळा. हा हा. आणि कुलदेवीचं काळूबाईचं 2 माळा करते. म्हणजे 5 माळी जप करतात आई. हो, 5 5 माळी. वेळा नाही होत ताई. एका माळेमध्ये 108 मणी असतात. मग एका माळेमध्ये 108 मणी म्हणजे 540 जप होतो ताई. असं ना, म्हणजे मी रोज एवढा करते ना. हा, म्हणजे 550 होतील. हा, 540 बरोबर आहे. कारण 108 मणी असतात ना, मग तुमचा 108 वेळा जप होतो एका माळीचा. हा, मग अशा मी 5 करते. हा, आणि 5 माळीच म्हणायचं असतं ताई, असं म्हणजे आपण मोजायचं नसतं. डायरेक्ट 11 माळी, 5 माळी, 7 माळी असं म्हटलं जातं ताई. असं आहे. मग मी तेच 5 करते मग आता. हा, तेवढा करते. कुलदैवाच्या 2 करते. हा, आणि माझी एक्स्ट्रासाठी आपली 1 करते. एवढा जप करते मी बघा. सारा अमृतचे 3 अध्याय वाचते. आणि बाकीचं जे आहे ना मोबाईल मध्ये ते आपलं मी ऐकते, म्हणजे काम करता करता आपलं ऐकते सगळं. अरे वा, भरपूर सेवा होतीये ताई मग तुमच्याकडून पण. हा, तर म्हणजे मी वाचलं होतं की स्वामींचा जप केला त्यातच सगळे, म्हणून मी एवढा अर्धा पाऊण तास मी काढते. म्हणजे असे वेळ नाही, मला वेळ मिळाला की मी आपली बसते आणि एवढं सगळं वाचते. स्वामींना मी सांगितलंय घरात हे कोणी नाही, म्हणजे असं पोरगा कामाला, सून कामाला, त्यामुळं मग आपलं हे करते मी आपलं असं. एकच मुलगा आहे का तुम्हाला? एकच मुलगा आहे. मग छोटं कुटुंब आहे, सुखी कुटुंब आहे. हा, छान. साधं आपलं रक्षा आहे नवऱ्याची. मुलगा आहे बँकेत कामाला. अरे वा, छान. स्वामींच्या कृपेनं म्हणजे तुम्ही आता इतक्या वर्षापासून सेवा करताय म्हटल्यानंतर स्वामी प्रत्येक गोष्ट चांगलीच करत जाणार नव्हते. हा, आणि कुठं वशात नाही, कशात नाही, कुणाचं खाणं नाही, पिणं नाही, आपल्याला जायचं तेव्हा. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे परवा मी दवाखान्यात गेले होते आणि खूप दुख होत होते, म्हणून चोळायला गेले. म्हणजे चोळणाऱ्याकडे गेला होता का तुम्ही? हा, डॉक्टरांच्या, म्हणजे ते आता पुण्यात निघलेत ना दवाखान्यात सगळे असले चोळणारे दवाखाने, मालिश करणारे वगैरे. हा, डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे गेले. आणि गेल्यानंतर तिथं सगळं झाल्यानंतर आम्ही घरी निघालो, तर अर्ध्या वाटेत टायर पंक्चर झाला. अरे बाप. पोराची गाडी पंक्चर झाला. आता मला घरी पण येता येईना, कुठंच जाता नाही. स्वामींना म्हणलं, स्वामी जिथं मला टायरचं दुकान असेल ना तिथं मला घेऊन जा, मला काय सांगताय नाही, माझी मान दुखते, मी काही चालू शकत नाही, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. मला जिथं टायरचं दुकान असेल तिथं मला न्या. आणि आम्ही चाललो आणि मला टायर दिसले, मग तिथं म्हणलं हे टायरचं दुकान, म्हणजे शेजारीच आहे. अरे वा. तिथे गेले. हो, शेजारीचे म्हणलं. मग तिथं सगळे पंक्चर झाले होते, पंक्चर 2-3 झाल्या होत्या. स्वामींनी हा, टायरच्या दुकानापर्यंत न्या म्हटल्यामुळं लगेच ऐकलं. आणि मग तिथं मी पंक्चर सगळं काढलं बिडलं आणि आले घरी पटकन. परत परवा आता 2-3 दिवस झाले असेल, मी परत दवाखान्यात गेले. त्यांनी मला महिनाभर यायला सांगितलं. तर मग मी म्हणलं आता बर. आणि मग परत तिकडून येताना टायर पंक्चर झाला परत एक. दुसऱ्या वेळेस? दुसऱ्या वेळेस पण. तर त्या माणसाने रात्रीचं नव्हतं नीट केलं ना, खरं सांगायचं म्हणजे. पहिली पंक्चर नीट नव्हती काढली. आणि मग दुसऱ्या वेळेस ना मग टायर नेमका म्हणजे असेल 2-4 तास तेवढा पंक्चर झालं. आता झाल्यानंतर वेळेला म्हणलं आपलं कसं जवळच आहे, असं कर, पुढं आपल्याला दिसलं टायरचं तर मी काढतो. म्हणून मला म्हणलं आता चालत चल, म्हणलं बाबा एवढं नाही मला चालायचं. म्हणून मी मला म्हणलं तिथपर्यंत
चल चालत म्हणून मी मागं गाडीला धरलं आणि तो पुढे चाललो होतं. एक बाई आली आणि तुम्हाला सांगते त्या बाईला म्हणजे ती आपला पॅन्ट शर्टच घातलं होतं. मला तिला ओळख नाही काय हा पोरगा आहे का बाई हे मला काय कळता आला. ती जवळ आली म्हणजे अशी आणि मला म्हणजे विषयाला म्हणजे काय रे झालं दादा. तर मला तिला काय वाटलं पेट्रोल संपलं. म्हणजे काय झालं दादा. तर मी म्हणलं जो म्हणला की अहो टायर पंक्चर झाला. तर म्हणजे आता किती घर लांब आहे म्हणजे बरेच 2-4 तास आहे आणि माझी तर मान दुखते. मला म्हणजे मावशी बसा गाडी. आता म्हणलं बाई मला पोरगा कळाना आणि पोरगी कळाना जाड जुड अशी आणि मी तर म्हणली बसा पुढं टायरचं दुकान आहे मी ह्याला म्हणली मावशीला मी तिथपर्यंत नेते म्हणली आणि तू ये चालत मग तुला परत न्यायला येते म्हणली. अरे वा. त्या बाईने मला गाडीवर बसवलं आणि त्या टायरच्या दुकानाच्या तिथं नेलं आणि त्याला लगेच म्हणले ए खुर्ची आण रे या मावशीची मान दुखती त्यांना खुर्ची दे बसायला पटकन आणि त्या पोरांनी पटकन खुर्ची दिली आणि मी बसले म्हणजे आता मी विशालला आणते आणि मग गेली पुढं आणि विशालला हात केला म्हणजे इथं टायरचं दुकान आहे. तर मी म्हणलं थँक्यू अहो म्हणलं मला आता मान दुखते मला चालता नसतं आलं काय असं म्हणजे काही नसतं मावशी कशाची काळजी करा. तर मला वाटलं पेट्रोल आहे माझ्या गाड्यात सगळी पेट्रोलची नळी हे मला वाटलं पेट्रोल दिलं तर ह्यांना पेट्रोल द्यावं म्हणलं म्हणून मी गाडी थांबली की तुम्ही चालत चाललाय तो गाडी म्हणून ह्यांना पेट्रोल संपलं असतं तर पेट्रोल द्यायचं म्हणली. म्हणजे अहो मावशी कशाला हो एवढं म्हणलं लय तुमचे उपकार झाले. म्हणजे कुठं राहता मी म्हणलं मी राहते कर्वेनगरला. ते म्हणलं तुम्ही कुठं राहता ते म्हणले हे होमकार म्हणलं जवळ म्हणलं लय तुमचे उपकार झाले लय उपकार झाले. तेव्हा स्वामींचं नाव मी माझ्या स्वामींचं डोक्यातच नव्हतं घरजवळ आले होतं मी काय स्वामींना म्हणलं नाही. स्वामींनी मला बघा तिथं माझ्या गाडीपाशी त्यांना आणलं मला तिथं नेलं गाडीवर बसून कोणाचे कल करते कोणासाठी. हो ना. नाही ना. एवढं कोण पेट्रोल घालावतो. नाही. म्हणजे ते आपले स्वामीच धावून आले म्हणजे स्वामींच्या रूपामध्येच त्या ताई धावून आल्या तुमच्यासाठी. आणि तो मला कळतच नव्हतं. मी म्हणलं नाही अजून तू पोरगा आहे का पोरगी मला कळलंच नाही अहो. आणि नंतर मग तिच्या नाकात नसणे दिसली ना मग म्हणलं अहो ही बाई मग नंतर आवाजावरनं ओळखलं तर म्हणली अहो मी नसती तर म्हणलं अहो असतात त्या तुमच्यासारखे खूप लोक असतात म्हणले. म्हणली अहो मला वाटलं पेट्रोल संपलं ते दादा चालवतोय गाडी तुम्ही चालावं रेटताय मला लय वाईट वाटलं. जागेच आमच्या गाडीपाशी तिने गाडी उभी केली. रात्रीच्या 9 वाजले होत्या बघा. तसंच असतं ताई स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की प्रत्येक लोक जेवढी भेटतात ना तेवढी स्वामी सेवेकरी किंवा चांगल्या स्वभावाची प्रामाणिक लोकच भेटत जातात. बघा की आणि मला तेवढं खूप अनुभव आले कशा हो. आता 30 वर्षाची तुमची सेवा आहे म्हटल्यानंतर किती स्वामींनी तुम्हाला छान छान अनुभव दिले असतील ताई. हो खूप मला अनुभव आले आणि स्वामींनी जे दिलं ना तुम्हाला नाही की म्हणलं कुठं ठेवून कुठं नको प्रामाणिक. हो. आणि प्रामाणिक जी लोक असतात ना त्यांच्याच आयुष्यात स्वामी जातात ताई. असं कोणाला पण स्वामी घेत नाहीत सेवेमध्ये ताई. तर म्हणलं लय दिवस चाललं होतं बरं का मी तुमचे अनुभव खूप वाचायचे. पहिला अनुभव तो तुमचाच असायचा. तरच मी कुणाचा असेल ते पहिलं डाउनलोड करता लावणार मोबाईल आणि ऐकणार. तर मी म्हणलं लय दिवस आता म्हणलं ह्यांचा नंबर मग आज मुलगा होता रविवार घरी रे ह्यांचा नंबर हे कर मला सेव्ह करून दे. मग म्हणलं बघू लागतोय का तर लागला. हो स्वामी द्यायचं म्हणलं ना भरपूर देतात. भरपूर आता जातोय आता स्वामींनी बोलवलंय असं चाललंय अक्कलकोटला परत तुळजाभवानीला असं चाललंय म्हणलं स्वामी बोलाव लवकर मी येते. त्याशिवाय नाही कोणी अक्कलकोटला जाऊ शकत. बरोबर आहे स्वामी बोलावतात तेव्हाच. पण आता स्वामींना म्हणलं तर किती दिवस बोलावताय म्हणलं तुम्ही. आता मागल्या महिन्यात सांगितलं की तो अक्कल म्हणजे माझा अनुभव आला ना म्हणजे लोकांचा की तो आता अक्कलकोटला येशील पण नाही ना आता पावसामुळे नाही ना जमलं. तर हाय स्वामींची कृपा खूप लोकांच्यावर आहे. मनाभावे केलं ना तर सगळं होतं. तर एक दुसरा अनुभव सांगू का तुम्हाला एक माझ्या डोळ्यांचा. मोती आहे का वेळ तुम्हाला. आहे. तर मोतीबिंदू झाला तर खूप दवाखाने केले खूप पण तिथं मला कोणी ऑपरेशनला घेतच नव्हतं.
तर ते माझी शुगर पण आहे ना मला. हा हा तर शुगर वाढायची, त्याच्यामुळे म्हणले शुगर वाढल्या कमी झाल्याशिवाय आम्ही ऑपरेशन करत नाही. हा अहो 2 वर्ष झालं हा. मला फार दिसायचं कमी झालं, अरे वा. पण मला कोणी घेतच नव्हतं खरं सांगायचं म्हणून. हा म्हणून माझा मुलगा बँकेत होता, हा तर तो आपला बसला, तर एक माणूस तिथं म्हणलं बाबा हा की अहो इथं विमाननगरला ना हा शुगर असले तरी ऑपरेशन होतात. हा हा आणि ह्याने तेवढंच ऐकलं आणि मला फोन केला. अगं म्हणला माझ्या बँकेच्या खाली म्हणला दवाखाना आहे, हा शुगर असली तरी ऑपरेशन करतात म्हणले. हा हा. असं म्हणले. मला एवढा आनंद झाला, म्हणजे तिथं पण स्वामींनीच हे केले, बोलले. मार्ग दाखवला. हो ना. हा. आणि मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच विमाननगर इथून 1-1.5 तास आहे, मग आम्ही ह्यांना बोलवलं आणि आम्ही गेलो. हा तर वेळ बोलावल्यानंतर मग तिथून एवढा मोठा 2-2 लाखाच्या लेन्स, आता आपलं काम आहे का तसलं, हा. पण त्यांनी तिथं स्वामींनी बरोबर मला मार्गदर्शन करायला तिथंच बोलवलं बघा. अरे वा. आणि हो बघा की, आणि तिथं माझे डोळे बिळे तपासले, तर म्हणले की अहो ह्यांचं लगेच करायला पाहिजे, हा. मोतीबिंदू पिकत आलाय म्हणले. हा. अरे तर बाप. म्हणलं काय करायचं, अहो आम्हाला दवाखान्यातच कोणी घेईना म्हणले, माझी शुगर वाढते. हा तर म्हणले शुगरच्या गोळ्या आहेत ना म्हणले, हा. तुम्ही असं करा. हम्म. मग त्या लोकांनी मला पत्ता दिला, म्हणजे इथं तुम्ही जा म्हणले. हा. ते पण कोथरूडला, म्हणजे माझ्या जवळ दवाखाना होता, पण सापडतच नव्हता. हा. मग त्यांनी सांगितलं जा तुम्ही तिथं, ते शुगरच्या गोळ्या देतील आणि तुमचं 4-5 दिवसात ऑपरेशन होणार म्हणले. म्हणलं काय? हो म्हणले. आणि मग मी काय केलं, संध्याकाळचं उद्या सकाळी सगळं आवरून गेले, दवाखान्यात गेले आणि ते म्हणले काय होतंय, तर म्हणलं माझी शुगर वाढते कमीच आहे ना, आणि मला फार दिसायचं कमी झाले, पण मला काय दवाखाना सापडत नाही. म्हणजे काय घाबरू नका. आता तिचं शिक्षण कुठलं होतं, लंडनचं. अरे बाप. आणि तिची फी पण 2-4 हजार होती बघा. हा हा. तर म्हणलं काही हरकत नाही. मग मला तपासलं, म्हणजे ह्या गोळ्या घ्या, तुमचं 2-4 दिवसात ऑपरेशन होईल. म्हणलं काय म्हणल्या? हो म्हणल्या. आणि त्यांनी मला गोळ्या दिल्या ना, आणि म्हणजे आता रिपोर्ट काढा. रिपोर्ट काढायचा, अहो एवढा कमी आला ना, सगळ्यापेक्षा कमी आला. म्हणजे आता तुमचं ऑपरेशन, म्हणजे रिपोर्ट काढल्याने परत 2-3 दिवसांनी या. तिने मग माझे 1000 रुपये घेतले फीचं हेच, आणि गेलो म्हणली तुमचं 2-4 दिवसांनी ऑपरेशन करतील म्हणले. आणि मग मी गेली त्या डॉक्टरच्या तिकडे रिपोर्ट घेऊन, म्हणलं उद्या ऑपरेशनला या म्हणला. अरे वा. सकाळच्या पारी माझं 6ला तर माझं ऑपरेशन चाललं आणि 7ला मी घरात आली. अरे वा. हो किती छान. बघा बघा. आणि लगेच मग म्हणला काळजी ताई. हा, स्वामींना म्हणलं आता मी म्हणलं फोटो टाकले, फोटोला म्हणायचे स्वामी आता मला फार दिसायचं नाही का, मी तुमची पूजा कशी करायची सांगा तुम्ही. माझे डोळे गेले तर तुम्ही तुमची पूजा करू शकत नाही का, काही करू शकत नाही, अशीच बसणार. मग तुमच्या डोळ्यांनी बघू का म्हणलं. द्या तुमचे डोळे आणि मी बघते तुमच्या डोळ्यांनी म्हणलं आता. अरे वा. हा, तुमच्याच डोळ्यांनी बघते. कारण एक मी अनुभव ऐकला होता माणसाचा, तो 1 वर्षांनी स्वामींच्या डोळ्यांनी बघत होता बघा. अरे बापरे, कसं काय? हो बघा की, आता स्वामींना तो पण म्हणला होता, स्वामी मला काय दिसत नाही, आता काय करू, मला पण कुणी दवाखान्यात घेत नाही, माझं ऑपरेशन काय होत नाही, आता मी तुमच्या डोळ्यांनी बघतो. 1 वर्ष स्वामींच्या डोळ्यांनी बघत होता तो. बापरे, केवढी मोठी कृपा म्हणायची त्यांच्यावर. हा, म्हणलं मी कुठं गेलो ना तर स्वामींचं 4 आणायचं, मला सगळं दिसतंय स्वामींच्या डोळ्यांनी. अरे बापरे. मी पण त्यांना म्हणलं की स्वामी आता तुमच्या डोळ्यांनी मी बघते, आता माझा विलाज नाही. तुमच्या जवळ नेमका तो अनुभव गेला ताई. हो हो हो. म्हणजे तुम्हाला पण असं स्वामींना म्हणावं असं स्वामींची पण इच्छा होती ताई. हा. आणि दुसरं ऑपरेशन ती लगेच म्हणली तुम्हाला करायला कोण नाही ना, ती लगेच 7 दिवसांनी करते. दुसऱ्या डोळ्याचं 7 दिवसांनी ऑपरेशन ओके झाली. अरे वा. लगेच दुसरं पण ऑपरेशन त्यांनी केलं. म्हणजे उद्या समजा शुगर परत वाढली, काय वाढलं तर करून घ्या. लगेच दुसरं ऑपरेशन केलं. आणि ती पण माझी चुलत बहीण त्या डोळ्याच्याच दवाखान्यात होती, पण मला माहित नव्हतं. जेव्हा तिथं मी गेली ना, तेव्हा म्हणलं माझी चुलत बहीण त्या डॉक्टरच्या हाताखाली आहे म्हणजे. असं झालं. मग तिने लगेच ऑपरेशन 7 दिवसांनी परत दुसऱ्याचं केलं. नाहीतर मला काय दिसायचं खूप कमी झालं होतं बघा. हो, अनुभव तर खूपच आहे. 1-2 टायर ते झाले, हे खूप अनुभव आहेत माझं. एवढं 30 वर्ष मी अजून सेवा करते. मला वाटलं ना सेवा नाही, स्वामींना म्हणते स्वामी माझी काही तब्येत चांगली नाही, मी आज काही सेवा करू म्हणजे तुमची पूजा काही करू शकत नाही म्हणलं. हा, तर ते डॉक्टरांनी सांगितलं ना आराम करा मानाचा, वर वाईज बघू नका.
स्वामींना म्हणलं माझी काही मान चांगली होत नाही तोपर्यंत मी काही सेवा करत नाही तुमची. मी असं सांगते स्वामींना. त्याच्यामुळे तुमच्यावर स्वामींचं लक्ष येत आहे. ते मी काय करत नाही, माझी मान दुखती, मला डॉक्टरने काम करायला काही सांगितलं नाही वेळेस थोडे दिवस, आणि झाले की मी काय तुम्हाला विसरणार नाही. नामस्मरण करत राहायचं ताई, बाकी नाही काय जमतात. ते करते ना मग बसले रोज तेच करते. स्वामींना म्हणते तुमच्या समोर आहे मी रोज तसं करते. आणि गोरीच्या तेच सारा अमृत सिद्ध रोज अध्याय वाचते. ते 5 माळा, तुम्ही तसं नाही म्हणायचं 5 माळा करते ती. आता स्वामींना म्हणलं काही काम नाही स्वामी, माझं सगळं चांगलं करा. मी 21 पारायण करते. मी 21 म्हणजे 4-5 महिने लागतील म्हणलं, 21 पारायण करते, पण माझं सगळं चांगलं होऊ द्या. हो तर आता म्हणलं त्यांना म्हणलं आपल्या मनातल्या मनात माझी मान चांगली करा, तब्येत चांगली करा, मी 21 पारायण करते. आता ते पाठ झाले तेव्हा बरा होता हो ते पाठ झाल्यामुळं. तर स्वामी आहेत पाठीमागं प्रत्येक. आणि स्वामींना म्हणलं मी मान चोळायला जाते ना, गाडीवर बसले ना, स्वामी तुम्ही कुठे आहे, की लगेच मला रिक्षा स्वामी समर्थांचा फोटो दिसतो. स्वामी तुम्ही आज मला दिसले नाही, की लगेच मला स्वामी दिसतात बघा. अरे वा. हो लगेच. अरे वा. आणि आमच्या डॉक्टरनीच्याकडे पण स्वामींचा मोठा फोटो आहे, त्या पण करतायत बघा. तिथंच मला नेलं. अरे वा, म्हणजे स्वामींच्याच दवाखान्यात नेलं ताई. तिथं पण त्यांनी मोठा फोटो आणलाय. खूप सुंदर अनुभव आहे ताई तुमचा. हो, असा मला खूप अनुभव देतो. मग तेच म्हणलं ना स्वामी, अहो आज दिसला नाही मला कुठं, लगेच आहे. आणि एकदा आमची चर्चा होती, तर असंच मी दवाखान्यात गेली होती. तर तुम्हाला पण लय उशीर होते नाही का? नाही असं द्या, बोला तुमचा अनुभव आहे तेवढं सांगा, तुम्हाला सांगायचं तर. तर मी रिक्षात बसली, मी एक असे म्हातारे आले म्हणजे असे माझ्या पुढं. तर आता मी बाहेर विषयाचे पप्पा असले ना, मी पैसे काही नेत नाही म्हणजे असं, कारण ते खर्च करतात, मी कशाला नेते, आपली मोकळीच जाते. आले त्यांच्या घरात एवढ्या माळा होत्या ना आपल्या. स्वामी कशी माळा घालतात आपल्या ह्याच्या, म्हणजे रुद्राक्षच्या वगैरे तुळशीच्या तसल्या नाही, दुसऱ्या आपल्या माळा त्या पांढरी माळ. आपण जप करतो माळ ती. मग तीच ना तुळशीची माळ. तुळशीची माळ. तर त्यांच्या घरात एवढ्या मोठ्या 4-5 माळा होत्या बरं का. तर माझ्या डोक्यात मी त्यांच्याकडे बघते बरं का, आणि चांगली कपडे बिपडे चांगली होती, धोतर होतं, कोपरी होती, त्या माळा सगळ्या होत्या. म्हणजे स्वामी तर नाही तर मी म्हणते त्यांना. त्यांनी मला हात केला पुढं. आता माझ्याकडे नव्हते पैसे, त्यांना म्हणलं द्यावं पैसे. तर त्यांनी मला 2-3 रुपये दिले आणि ठेवलं. त्यांनी काय केलं, रिक्षा पुढे आली, माझ्या डोक्याने 2दा हात फिरवला बघा. अरे वा. 2दा हात फिरवला. तर म्हणलं बाबा कधी माझं चांगलं होणार, ते म्हणतात त्याग चांगलं होणार ना, कधी भेटायचं. तर मी म्हणलं कधी भेटायचं, म्हणलं भेटू की लवकर म्हणलं. असे म्हणले, डोक्याने 2दा हात फिरून गेले बघा. अरे वा. मग ते काय असेल बघा, ते म्हणजे स्वामीच होते का? हो, आता ते म्हणजे डोक्यावरून हात फिरवला म्हणजे ते दुसरं असं कोण थोडीच करणार आहे ताई. स्वामींच्या कृपामध्ये किंवा आता तुम्हाला क्लिक झालं ना की हे माझे स्वामीच आहेत, म्हणजे ते स्वामींनी तुम्हाला दाखवून दिलं ताई. पण त्यांच्या घरात खूप माळा होता, पण त्याचा काय मला अर्थ समजला नाही. पण त्यांनी 2दा माझ्या डोक्याने हात फिरवला. हो, खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते मी. हो चालेल. अजून लय अनुभव आहेत, पण आता बाकीचे पण आहेत ना तुम्हाला. नाही, मग बाकीचे जे अनुभव आहेत ना ते मग तुम्हाला सांगायचे असेल तर सांगा, नसेल सांगायचं तर पुन्हा कधी सांगितलं तर चालेल ताई. बर. मग शेअर करा एवढे अनुभव. हो चालेल. ठेवू का? हो चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना स्वामी अशाच प्रकारे आपल्या भक्तांवर कृपा दाखवत असतात आणि एखाद्या भक्तांवर तर एवढी कृपा दाखवतात, जसं या ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने स्वामींचा एवढा आशीर्वाद त्या ताईंना मिळाला की म्हणजे त्या ताई देखील धन्य झाल्या की स्वामींनी एवढं दिलं की त्यांची
म्हणजे त्यांची इच्छाच म्हणजे स्वामींविषयी असं की एवढं स्वामी देतात की घेण्यासाठी ओंजळ देखील कमी पडते. तर खरोखरच या ताईंचे अनुभव तेवढेच गोड आणि सुंदर मला तर खूप आवडलेले आहेत. तर तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर तर राहतातच, त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून खूप लोकांना खूप काही शिकायला देखील भेटते. किंवा तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.